सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशीलकुमार शिंदे, आई उज्ज्वला शिंदे यांच्यासह जागृती प्रशालेत मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू असल्यामुळे उन्हामुळे मतदान सकाळीच उरकण्यासाठी नागरिक जमा झाले होते। मतदानानंतर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ही लढाई संविधान वाचवण्याची आणि यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू। 400चा नारा दिला जातो, मात्र 200 पार होणार नाहीत। त्यामुळे त्या 4 जून रोजी काय होतं ते पहा। तो 15 दिन में जो आपका प्रचार हुआ, जो बहुत आक्रामकता से हुआ दोनों बाजू से, तो आपका क्या अनुभव? नहीं, 2 महीने से मेरा प्रचार चल रहा है, 2.5 महीने हुए हैं और हमारा प्रचार मुद्दे पर था, काम पे था, विकास पे था, लोकशाही पे था, संविधान बचाने के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए। 4 जूनला काय चित्र असेल देशाचं? तुम्ही बघालच। ताई, तापमानाचा पारा देखील 44 पार होत आहे। यामध्ये मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता, पण तरी लोक बाहेर पडत होती, कारण का लोकांना ती गावभेटीची गरज होती आणि गावभेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली, जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाही आहे। त्या उलट आम्ही गावभेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर भर दिला। सोलापूरचं मतदान 65% आसपास नेहमी राहतं। जास्त मतदान व्हावं यासाठी लोकांना काय आवाहन कराल? नाही, नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो, तसं आज पण लोकशाहीचा सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे। आफ्टर thrice consecutive victory in Vidhan Sabha, now you are contesting the Lok Sabha. What difference you are finding it, and how you look at the challenge of BJP candidate Ram Sathpute? It is definitely 6 times that of a Vidhan Sabha constituency, and election is an election. Never underestimate your opponent, but the people are definitely very angry with the way the BJP has treated them in the last 10 years. Sholapur has suffered hugely because of the BJP, and people want to take that revenge, and people want development. Now they don't want anything else apart from development. They do not believe in a lot of caste community politics, dirty politics that the BJP has played. People will not succumb to it, and people will vote for development. You are talking about the इलेक्शन कैंपेनिंग भी। मेरा कैंपेनिंग तो इस पे ही था, विकास के मुद्दों पे था। शोलापुर में IT पार्क आना चाहिए, शोलापुर दुष्काल मुक्त होना चाहिए, शोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए, शोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए, शोलापुर में रोज़गार मिलना चाहिए लोगों को, और खेत किसानों को हमी भाव मिलना चाहिए, MSP मिलना चाहिए, कांदा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए, दूध को दर मिलना चाहिए, महंगाई कम होनी चाहिए। नाही आहे, आम्ही विकासाचा मुद्दा मांडतो, ते नुसतं जातीवाद धर्मवाद यांचाच मुद्दा म्हणतात। दोन्ही मधला हा मोठा फरक है। मोदी ने पूरी तरह आपको टारगेट किया गया, पूरी इलेक्शन प्रक्रिया में आपको ज़्यादा टारगेट किया गया। क्या टारगेट किया तो क्या अभी 4 तारीख को देखेंगे। सर, खरं तर पंतप्रधान मोदी देखील या ठिकाणी आले, नंतर योगी आले, तर मतदारांवर त्याचा कसा परिणाम पाहायला मिळतो? आपण कसं? पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात, इथं आलं की यावेळेस ते काही बोलले नाहीत, याचा अर्थ असा की प्रणिती निवडून येणार आहे, वाचवणारच। ही आम्ही आमच्या जीवात जीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला आम्ही वाचवणार। अरे 405 का कहाँ बात लेके बैठे हैं, 200 भी नहीं होगी। चलो। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।